आणि आता पावसासंदर्भातील बातम्यांचे वेगवान अपडेट्स घेऊयात मान्सून सुपरफास्टमध्ये। नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे। गेल्या 2 दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील पाणीसाठा हा थेट 92% पोहोचलाय। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 84% झालाय, तर 40,000 पेक्षा अधिक क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे। पावसामुळे लोणावळ्यातील प्रसिद्ध भुशी धरण पर्यटकांनी फुलून गेले। सुट्टीचा आनंद घेण्याकरता विविध भागातून हजारो पर्यटकांनी भुशी धरणावर गर्दी केली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट आहे। भातशेती लागवड अंतिम टप्प्यात आली आहे। शेतीला उपयुक्त पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावलाय। मुसळधार पावसामुळे आंबोली घाटातील धबधबे पूर्ण क्षमतेने वाहत आहेत। बारामतीतील नाझरे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ग्रामस्थांनी धरण परिसरात जलपूजन करून पाण्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे। विशेष म्हणजे श्री खंडोबा महाराजांच्या कराळ स्नानासाठी ज्या ठिकाणी परंपरेने स्नान केलं जातं त्याच पवित्र स्थळी हे जलपूजन करण्यात आलंय। बुलढाण्यातील मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। मटरगाव खुर्द येथील बोर्डी नदीवरील पूल वाहून गेलाय। ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घेण्याची मागणी केली आहे। सिंधुदुर्गातील आंबोली मुख्य धबधब्यावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी देश विदेशातील हजारो पर्यटक तळ कोकणात पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी करतात। मुंबई उपनगरात झालेल्या जोरदार पावसामुळे भांडूप येथील एलबीएस मार्गावर पाणी साचले। रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक रिक्षा आणि दुचाकी बंद पडल्यात। वाहन चालकांचे हाल झालेत। साताऱ्यातील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने लिंब येथील कोटेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। नदीचा प्रवाह दुतर्फा झाल्याने मंदिराकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेलाय। जळगावच्या अमळनेर येथील बोरी नदीला पूर आला होता। पुरातून नागरिकांची सुटका करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जळगावात पावसामुळे पिकांना जीवदान, मात्र अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालंय। धरणगाव तालुक्यातील पिंपरी शिवारात चिकूच्या बागेसह कपाशी, सोयाबीन शेतीला तलावाचे स्वरूप आलंय। राज्यात पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यात देशात खरं तर सरासरीच्या 94% कमी पावसाचा अंदाज आहे। राज्यात सर्वाधिक पाऊस हा नाशिक जिल्ह्यात झालाय, तर नाशिकमध्ये 15 ऑगस्ट नंतर मुसळधार पावसाचा हवामान विभागाने इशारा दिलेला आहे। चाळीसगाव तालुक्यात अनेक गावांमध्ये पुरामुळे मोठे नुकसान झालंय। 200 कुटुंब बाधित झालेत। आमदार मंगेश चव्हाणांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून बाधितांना धीर दिलाय।